आमच्या व्ह्युअर्सला काय सांगणार तुम्ही आता? मी सगळ्यांना मुख्य सांगू इच्छिते, की ज्या दिवशी मी पहिल्यांदा आले तेव्हा 2 पायावर बॅलन्स करून मला प्रॉपरली चालता पण येत नव्हतं. पण आता मी 2-2 किलोमीटर प्रॉपर चालू शकते आणि सरळ चालू शकते. जो माझ्यात असा पोक यायचा तो आता कमी झालेला आहे. चालून दाखव परत एकदा. ओके. काही त्रास आता चालायला? चालण्याचा त्रास इव्हन की आता तुम्हाला रिव्हर्स चालण्यामध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही, नाही, नाही. नाहीतर नॉर्मली लोकांना रिव्हर्स चालायला भरपूर त्रास नाही, होतो. नाही, नाही. मला नाही होत आहे आणि हेच माझी सगळ्यात मोठी म्हणजे मला हे ट्रीटमेंटचं या बेस्ट वाटलं, उपलब्धी वाटली. कारण मी माझा डे टू डे वर्कमध्ये जो इश्यू होता तो एकदम रिझॉल्व्ह झाला. कारण न चालता येण्यामुळे जो आपण डिस्कम्फर्ट किंवा इंडिपेंडंट घालवल्यासारखं वाटतं ते आता खूपच छान वाटतंय. तुम्ही माझ्या फूड ट्रीटमेंटकडे पण सगळ्यांनी लक्ष द्या. आता माझ्या फूड ट्रीटमेंट सुधारलेल्या आहेत. म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंटचा माणूस एवढ्या लेवलला येतो याच्यातच ॲक्युप्रेशरचं खरं बेनिफिट आहे. ओके मॅम. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार मॅडम. हां, नमस्कार. आमच्या ॲक्युप्रेशर हेल्थ सेंटरमध्ये आपण आले. आपल्याला कसा अनुभव आला? उत्तम, चांगला अनुभव आहे. आणि मॅडम, आपलं सर्वात पहिले आपलं नाव आणि आज किती दिवस झाले आपण ट्रीटमेंट घेत आहे? माझं नाव सुप्रिया योगेश गोखले आणि माझं असं 7वं सिटिंग झालं. आपण कुठं राहता मॅडम? मी DC नगर खोपोलीला राहते. ओके. आणि मला जॉईंट रिप्लेसमेंट डॉक्टरनी सांगितलेली होती. ओके. तर तो प्रॉब्लेम आता हळूहळू रिझॉल्व्ह होतोय असं मला वाटतंय. म्हणजे अच्छा. पहिल्यापेक्षा माझ्या आता इंजुरीमध्ये, स्टिफनेसमध्ये आणि जी पेन होत होती, पेनची जी जास्त डीपनेस होता, तो आता 70% कमी झालेला आहे. मुख्य म्हणजे मला चालायला व्यवस्थित यायला लागलेलं आहे. ओके. तर ती मला जास्त मोठी अचिव्हमेंट वाटते, की मला चालण्यामध्ये डिस्कम्फर्ट होता गुडघ्यामध्ये गॅप क्रिएट झाल्यामुळे आणि जॉईंटला इश्यू झाल्यामुळे म्हणजे गादीला मार लागला होता. तर तो रिझॉल्व्ह होतोय असं मला पॉझिटिव्हली वाटतंय. ओके. आणि ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम का काही असा त्रास वगैरे काही जाणवला? नाही, पहिल्या सिटिंगला पण पोरवाल मिस्टर पोरवाल आहेत ते खूप कम्फर्टेबल करून घेतात समोरच्या माणसाला आणि ते खूप स्किलफुली ट्रीटमेंट देतात. आपल्याला ज्या लेव्हलला आम्ही म्हणजे रेजिस्ट करू शकतो, त्या लेव्हलला बरोबर ते मॅच करून, कम्पॅटेबल करून प्रॉपरली ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट, कप ट्रीटमेंट किंवा मसाज ट्रीटमेंट अशी प्रॉपरली चांगली देतात. ओके. अनुभव खूप म्हणजे छान आहे. ओके. आणि आता आपण जॉबवरून येतो तर आपला असं काही टायमिंगचा पण आपल्याला इश्यू नाही आला ना, की बाबा नाही, तुम्हाला? नाही. माझ्या म्हणण्यानुसार ते टायमिंगला अवेलेबल असतात. हे ओके. सगळ्यात जास्त माझी मोठी उपलब्धी आहे. ओके. म्हणजे माझ्या रोजच्या रुटीनमध्ये डिस्टर्ब न होता मी इथे 8:15ला जरी आले, 8ला जरी आले तरी ट्रीटमेंट उत्तम प्रकारे दिली जाते. हे मी सर्वच लोकांना मनापासून सांगू इच्छिते. आणि आणि इथली वातावरण जे आहे ट्रीटमेंटचं ते अतिशय सुंदर आहे. म्हणजे कुठलाही धोका नाही. इथे फॅमिलीसारखी ट्रीटमेंट मिळते. हे मला सगळ्यांना उत्तम मनापासून नमूद करायचं आहे. साधारण किती वेळ लागतो आपल्याला ट्रीटमेंटमध्ये? ट्रीटमेंटमध्ये साधारण 1 तास जातोच कमीत कमी. ओके. मॅक्सिमम असं काही नाही? नाही, पण तरी ते त्यांच्याकडनं एफर्ट्स घेऊन त्यांना जेव्हा वाटतं, की मला थोडं जास्त व्यवस्थित व्हायला पाहिजे, ते स्वतःहून काही-काही वेगळे हे करतात आणि 1 तासाची ट्रीटमेंट 1.5 तासापर्यंत पण होते. म्हणजे त्यांच्याकडनं 100% एफर्ट्स घेतले जातात. आमच्याकडनंच थोडं त्यांचं काही फॉलो करायचं चुकतं, पण ते फार छान सांगतात आणि त्याच्याप्रमाणे मी हळू-हळू करते. ओके. मग आता लास्टला आता आमच्या व्ह्युअर्ससाठी काय सांगणार तुम्ही? सगळ्यांनी ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट करता इथे नक्की या. खूप छान पॉझिटिव्ह वाइब्स आहेत, चांगलं आहे आणि रिकव्हरी फास्ट होते. तर डू कम अँड एक्सप्लोर दिस ॲक्युप्रेशर सेंटर ऑल ओव्हर खोपोली. इट इज द बेस्ट रेझोल्यूशन फॉर जॉईंट नी प्रॉब्लेम्स. ओके. थँक्यू सो मच मॅम. Thank you for the wonderful treatment, which is very much helpful for my life balancing and day-to-day activities. ओके.